साठी असलेले प्रेरणास्थान असे आमच्या सर्वांचे आदरणीय लाडके आमदार आदरणीय श्री रमेशदादा पाटील इथे उपस्थित झाले, त्यांचेही सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। त्यांच्या समवेत उपस्थित आदरणीय नगरसेवक माननीय श्री कृष्णाजी पाटील साहेब हेही इथे वेळात वेळ काढून उपस्थित झाले, त्यांचेही राजनंदिनी व दळवी गुरुकुली अकॅडमी तर्फे सहर्ष स्वागत। आपल्या समवेत व्यासपीठावर वरिष्ठ पोलीस अधिकारी, क्षमा करा दोनही मान्यवरांचं मला नाव ठाऊक नसल्यामुळे दोनही मान्यवर अधिकाऱ्यांचं दळवी गुरुकिल्ली अकॅडमी तर्फे सहर्ष स्वागत। खऱ्या अर्थानं सर्वांच्या फेट्यातील मानाचा तुरा आणि तुम्हा सर्व रणरागिणींसाठी एक आदर्श असं व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे, ते म्हणजे साताऱ्याची वाघीण 2022च्या बॅच मध्ये सिलेक्शन झालेली PSI अधिकारी आदरणीय कुमारी अंकिताताई जाधव याही इथे उपस्थित आहे। व्यासपीठावर सर्वच अकॅडमीचे सर्वेसर्वा संस्थापक इथे उपस्थित आहेत, त्यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी दळवी सरांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील रूपरेषा आपणा सर्वांना सांगायची आहे। पण प्रदीप म्हणजे नेमकं काय, प्रदीप म्हणजे नेमकं काय हा प्रश्न जर कोणी विचारला तर प्रकाशमान दिव्याला प्रखरपणे तेवत ठेवणं आणि तुम्हाला मार्ग दाखवणं म्हणजे प्रदीप। आणि हे वादळ गेली 3500 दिवस नवी मुंबईच्या या रस्त्यांवर धावतंय आणि धावायला लावतंय, आणि हे वादळ 3500 दिवसांपासून धावतंय आणि ते तुम्हाला धावायला लावतंय आणि पुढेही ते तुम्हाला धावत तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार याची खात्री नवी मुंबईकरांना आहेच। आणि या वादळाचा आदर्श घेण्यासाठी अनेक नवी मुंबईकर त्यांना भेट देत असतात, अनेक विद्यार्थी त्यांच्यासोबत असतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात। त्यांच्यासमोर उभं राहून बोलणं म्हणजे सूर्यासमोर एक पंती पेटवल्यासारखं आहे, त्यामुळे मी माझ्या शब्दांना इथंच विराम देतो। उपस्थित सर्व रणरागिणी आणि विद्यार्थ्यांना या शिवजन्मभूमी जुन्नर मधील मावळ्याचा विनम्र वंदन। मी इथंच थांबतो। जय हिंद।